प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार वैकुंठ चतुर्दशी 4 तारखेला आहे आणि ह्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे जो शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। बघा, आईने करायचा आहे हा उपाय आपल्या मुलांसाठी, ज्या मुलांची बुद्धी चालत नाही, ज्या मुलांची म्हणजे अभ्यासामध्ये मन लागत नाही, खूप अभ्यास करून सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही, ज्या वेळेस एग्जाम येते, पेपर लिहायला घेतात त्यावेळेस भरपूर प्रमाणात अभ्यास केलेला असतो आणि तो लक्षात येत नाही लिहिताना, तर त्या आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी 12 वाजता करायचा आहे। आता हा उपाय कसा करावा याच्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। तर काय करायचं सांगते बघा, 12 वाजेला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता 4 तारखेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्या दिवशी हरिहर मिलन म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचे गळा भेट होतो, म्हणजे हरिहर मिलन होतं। तर या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, भगवान विष्णूंवर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे। तुम्ही 108, 11 किंवा 1 अर्पण करू शकतात आणि भगवान शंकरांवर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे, कारण की या दोन्ही देवांना ह्या वस्तू चालत नाही। भगवान शंकरांवर तुळशीपत्र अर्पण केले जात नाही आणि विष्णू भगवानांना बेलपत्र अर्पण केले जात नाही। पण या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी वर्षातून एक वेळेस येणारी या दिवशी या दोघांना म्हणजे बेलपत्र हे विष्णू भगवानांना आणि तुळशीपत्र हे भगवान शंकरांना अर्पण केलं जातं। तर त्यावेळेस 12 वाजता ज्या वेळेस आपण बेलपत्र बाळकृष्णांवर अर्पण करणार, तर ते बेलपत्र 12 वाजेला अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता ते बेलपत्र उचलायचं 4-5 वाजेला आणि मधाची बाटली असते त्या मधाच्या बाटलीमध्ये ते बेलपत्र टाकायचं। ते बेलपत्र टाकलेलं राहू द्यायचं आणि महिनाभर त्या मुलाला ते मध चाटायला द्यायचं रोज। बघा, असं केल्याने तुमच्या मुलाची बुद्धी तीक्ष्ण होणार, म्हणजे पारदर्शक होणार आणि त्यांची बुद्धी चालायला लागणार, मन लागणार अभ्यासामध्ये, जे स्मरण केलेलं आहे ते लक्षात राहणार। हा उपाय करून बघा, हा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।